वा ऐका, सरीवर सरी घरोघरी सुखावते हे पाणी, कुणी भागविती तहान त्यावर कुणा खुणाविती गाणी. क्या बात है. नमस्कार. गोल्ड विनर विथ विटा D3 प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये श्रावणोत्सव कोपआउट बाय टाटा संपन्न मसाले आणि शुगर फ्री ग्रीन च्या आजच्या भागात मी संकर्षण तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून आणि उत्साहात स्वागत करतो. निसर्ग बदललाय, छान पाऊस पडतोय. या निसर्गाची एक गंमत अशी आहे की प्रत्येकाला वाटतं हा माझ्यासाठीच बदललाय. पक्ष्यांना वाटतं माझ्यासाठी, प्राण्यांना वाटतं माझ्यासाठी, पिकांना वाटतं माझ्यासाठी, माणसांना वाटतं माझ्यासाठी, घरांना वाटतं आमचं अंगण भिजावं म्हणूनच हा बरसतोय. आहे की नाही मज्जा. पण मंडळी तुम्ही काही म्हणा, निसर्गाचं आणि कलाकारांचं जरा गोळपीट असतंच असतं. म्हणजे बघा ना, एखादा समजा आता पाऊस बरसायला लागला तर एखादा कलाकार काय करतो, कुठेतरी एकांतात जातो, त्याच्या पद्धतीने त्याचा आस्वाद घेतो. एखादा लेखक काय करतो, कुठेतरी डोंगरावरती टेकडीवरती जातो, तिथे काहीतरी लिहित बसतो. एखादा कवी काय करतो, माझ्यासारखा छोटा मोठा काहीतरी अशा 4 ओळी जुळवण्याचा प्रयत्न करतो. आहे की नाही मज्जा. थोडक्यात काय, हे सगळे गुण, ह्या सगळ्या देणगी आपल्याला निसर्गानेच दिलेल्या असतात आणि त्याला प्रोत्साहन सुद्धा निसर्गच देतो. क्या बात है. कधी कधी फार छान बोलतो बाबा मी, पण माझं कौतुक मला आता जरा बाजूला ठेवावं वाटतंय, कारण आपल्याला स्वागत करायचंय का अशा व्यक्तीचं जिला निसर्गाने भरभरून दिलंय, जिला आपण कधी लेखिका म्हणून पाहिलं, कधी निवेदिका म्हणून पाहिलं, कधी अभिनेत्री म्हणून पाहिलं. स्वागत करूयात शर्वरी पाटणकरचं. गप्पांनी सुरुवात करूयात आजच्या भागाला आणि मग ओळूयात मस्त बहारदार आणि चविष्ट अशा रेसिपीजकडे. चला. नमस्कार. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. थँक्यू. आम्ही आज तुम्हाला इथे आमंत्रित केलं त्याचं खास कारण आहे की सध्या आम्ही श्रावणोत्सव सेलिब्रेट करतोय, म्हणून बघा असं छान फुलांच्या माळा बिळा एकंदरीत छान असं मज्जा चालू आहे. आणि याच्यात असं होतं की आपण पाऊस म्हणा किंवा श्रावण म्हणा आपल्या आपल्या पद्धतीने एन्जॉय करतो. पावसात भिजायला जातो, काही लोकांकडे सणवार असतात, उपास असतात. तर तुमची एक कशी पद्धत आहे, तुम्ही नेमका कसा साजरा करता, काय तुमच्या गमती जमती चालू असतात, हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचं. चालेल. हो. कुठून सुरुवात करूयात. पहिलं म्हणजे मला काय वाटतंय ते मी सांगते इथे आल्यावर. नाही, कारण मी तुम्हाला प्रश्न काय विचारत नाहीये, कारण तुम्ही निवेदिका आहात, तुम्ही अभिनेत्री आहात, तुम्ही लेखिका आहात, त्याच्यामुळे तुम्हाला मी काय विचारणार असं नाही, पण आम्हाला सुद्धा गायडन्स लागतोच ना, दिशा द्यावीच सुरुवात लागते. करूयात आपण. तुम्ही राहता कुठे. मी मुंबईमध्येच शिवाजी पार्क मध्ये राहते. बरं. कोण कोण असतं घरी. मी आणि माझी आई, मला मोठी बहीणही आहे जिचं लग्न झालंय, ती शिवाजी पार्कातच राहते. माझा जिजाजी आणि असे आम्ही आहोत. वा. झी मराठी किंवा हा छोटा पडदा काही तुम्हाला नवीन नाही. वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या भूमिकांमधून तुम्ही आमच्या समोर आलात. पण तरी आज इथे जरा पाहुणे आपण तात्पुरतं म्हणूयात, आम्ही सारे खवय्ये कार्यक्रमात आलात. कसं वाटतंय. खूपच छान वाटतंय. आणि अगदी खरं सांगायचं ना, तर आपल्या घरी आपण परत येतो ना, तसं मला आज वाटतंय. कारण झी मराठी बरोबरचं माझं असोसिएशन खूपच जुनं आहे. बरोबर. अगदी झी मराठी जेव्हा सुरू झालं तेव्हा प्रपंच ही मालिका सुरू झाली होती, ज्याच्यातनं मी पहिल्यांदा टेलिव्हिजनवर दिसले. आणि आजही प्रपंचातली कलिका म्हणून अक्षरशः, आता किती वर्ष झाली आहेत त्याला, पण अजूनही लोक ओळखतात. आणि मग त्याच्यानंतर 405 आनंदवन झालं, असंभव जी माझी पहिली दैनंदिन मालिका होती. आणि मधल्या काळात झी बरोबर मी हाऊसफुल सारखा कार्यक्रम केला, जो इतका महत्वाचा होता की त्याच्यात नाटकांची माहिती प्रेक्षकांना मिळत होती. त्यानिमित्ताने मी खूप नाटकं बघितली, त्यांच्यावर विचार करायला शिकले. आणि त्यामुळे वेगवेगळ्या रोल्स मध्ये मी झी मराठीशी खूप वर्ष असोसिएटेड आहे. आणि आज आम्ही सारे खवय्यामध्ये पाहुणी म्हणून आली आहे, तर अर्थातच खूपच छान वाटतंय. वा. या सगळ्या याच्यामध्ये आता तुम्ही लेखिका म्हणून पण काम करताय आणि फार मोठी जबाबदारी आहे. मालिका फार यशस्वी झालेली आहे. तर हे बीज कसं रोवलं का पहिल्यापासूनच ते अंग होतच. मला लिखाण आवडायचं, लिहायला. म्हणजे मला माझे विचार मला मांडायला आवडायचे, त्यामुळे मी ब्लॉग्सही लिहायचे माझे. पण अगदी खरं सांगायचं तर माझं टेलिव्हिजन मध्ये रायटिंग करायचं असं मी ठरवलं नव्हतं. मला फिल्म लिहायची होती आणि मला असं वाटलं की त्याच्या थोड्या टेक्निकॅलिटीज आपण जाणून घेतल्या पाहिजेत. म्हणून मी जो माझा लेखक मित्र आहे गिरीश जोशी, जे सगळेच ओळखतात त्याला, तर त्याच्याकडे मी शिकायला म्हणून जात होते की डायलॉग्स कसे लिहावेत किंवा स्क्रीन प्ले कसा असावा. मग खूप सिनेमे आम्ही बघितले, स्क्रिप्ट वाचल्या चांगल्या हॉलिवूड फिल्म्सच्या. हे सगळं चालू असताना मला माझी मैत्रीण सोहा कुलकर्णी, जी नीना कुलकर्णी अभिनेत्री आहेत त्यांची मुलगी, तर ती मला म्हणता म्हणाली की तुला डायलॉग्स लिहायला आवडतील का. म्हटलं हो मला आवडतील, पण मी अजून शिकतेय. तर ती म्हणाली असं नाही, तुला मालिकेचे लिहायला आवडतील का. तर माझ्या स्वभावानुसार पहिल्यांदा मी घाबरले आणि मी एक स्टेप मागे घेतली. म्हटलं नको माझं ना जरा थोडं ट्रेनिंग होऊ दे. तर ती म्हणाली असं नाही, मालिकेसाठी तू सुरुवात कर, निदान बघ तरी तुला जमतंय का. सो ऍक्च्युली तिच्यामुळे मी टेलिव्हिजन मध्ये डायलॉग रायटिंग करायला सुरुवात केली सोहामुळे. त्यामुळे ते क्रेडिट तिला आहे की तिने ते टॅप करून बघितलं. आणि जेव्हा मी लिहायला लागले तेव्हा मला लक्षात आलं की आपल्याला
कारण ते आवडणं महत्वाचं असतं. ते येणं न येणं पुढचीच गोष्ट, ते आवडायला लागतं आपल्याला. आणि मला असं वाटलं की मला खूप आवडतंय, खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, त्यांच्या तोंडी आपण डायलॉग लिहायचे, त्यांचे स्वभाव लक्षात घेऊन. तर मला ते खूप आवडलंही आणि आलंही, कारण ती मालिका जी मी ट्रायल म्हणून सुरू केली होती तिच्यावर, ती मी कंटिन्यू केली आणि मग असं एकात एक करत गेले. आणि मग आज इथे झी मराठी च्या खुलताकळी खुलेनाच्या रायटर्स टीमवर आल्यावर तर मला खूप छान वाटलं. कारण एकतर विवेक आपटे सरांसारखे अत्यंत अनुभवी लेखक, ज्यांना गेली 25 वर्ष या माध्यमाचा अनुभव आहे, लेखनाचा अनुभव आहे, तर एक गुरु मिळाल्यासारखं असं की तुम्ही काहीतरी शिकता त्यांच्याकडनं, त्यांना टेक्निक्स माहिती असतात. आपण नवीन असतो, मी तर पूर्णपणे नवीन आहे या क्षेत्रात. तसंच मी अंबर हडपचं सुद्धा नाव घेईन, कारण त्याचाही या क्षेत्रातला अनुभव खूप मोठा आहे. इनफॅक्ट असंभवचे डायलॉग अंबर हडप लिहायचा. आणि मला असं आठवतं, म्हणजे हल्ली आम्ही असे खूप गमती जमती एकमेकांना सांगतो, कारण तेव्हा अशी खूप ओळख नव्हती. तो जेव्हा सेटवर यायचा तेव्हा ओळख व्हायची, तर मी त्याला नेहमी विचारायला जायचे की नाही मला ना असा सीन असेल, मग तू असं मी खूप डिस्कस करायचं. असं मला आता अंबर सांगतो, मला खूप आठवत नाहीये, पण मला उत्सुकता असायची की हा सीन मग तो कसा तू लिहिणार आहेस. सो आय थिंक कदाचित ती मला आवड असेल तुमच्यामध्ये होती, पण ती मला जाणवली नव्हती किंवा मी हे केलं पाहिजे असं जाणवलं नव्हतं. खूप छान, मला खात्री पटली की आजचा भाग फार रंगतदार होणार. खूप काहीतरी ऐकायला शिकायला आता पाहायला तर मिळणारच, रेसिपी आपण करणार आहोत. पण त्याआधी मला सांगा की ह्याच्यात कितपत रुची आहे खवईगिरीमध्ये? मला खायला आवडतं, पण अगदी मनापासून असं, म्हणजे माझी भूक मुळात खूप कमी आहे, त्यामुळे मला ताव बिव मारणं असं काही नाहीये. पण मला तिखट खायला आवडतं. म्हणजे मला खूप भूक लागली असं जेव्हा मी म्हणते तेव्हा सुद्धा मी खाते तेवढंच, म्हणजे एक घास फार फार तर जास्त जाईल असं होतं. पण मला करून घालायला पण आवडतं. जे काही पदार्थ मला जमतील ते मला आईला, ताईला, असं घरच्या किंवा मित्रमैत्रिणींना हे नक्कीच आवडतं. फॅन्टास्टिक. मग आपण आता किचन कडे जाऊयात. आपल्याला तिकडे खूप गप्पा मारायच्यात आणि पदार्थ तर पाहायचेच आहेत, बरोबर? चला, आम्ही दोघेही तयार आहोत. लगेच आपण वळूयात किचन कडे. चला मंडळी, गप्पा आपल्या एवढ्या छान झालेल्या आहेत. आता आपण लगेच वळूयात रेसिपीकडे. तयार आहात तुम्ही? हो. काय या पहिल्या पदार्थाचं नाव आहे? पहिल्या पदार्थाचं नाव आहे लाल माठाचे नाचोस. लाल माठाचे नाचोस आपण करतोय. साहित्य पाहूयात, मग कृती करूयात. लाल माठ बारीक चिरून घेतलेला, नाचोस, बेबीकॉर्नचे तुकडे, चीज, कांदा चिरून घेतलाय, मोडालेले मूग, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिंग, मोहरी, लसूण, हळद आणि मीठ. आपण करतोय लाल माठाचे नाचोस. साहित्य आपण पाहिले. आता आपण कृती करूया सुरू. हो हो, मग गॅस ऑन मी तुम्हाला करून देतो. चला, काय घ्यायचं पहिल्यांदा तेल. बरं, आपण थोडंसं घ्या, कारण आपल्याला सुरुवात करायची ती फोडणीपासून. बघा, बस. आता मोहरी थोडी टाकूया. लसूण घालायचं. पुरे इतकं लसूण? थोडा हा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया. असं तुम्हाला कधी होत नाही की असं पावसात गेलीये किंवा काहीतरी पाहिलंय आणि मग लिखाणाला सुचलंय, काहीतरी नवीन विषय मिळालाय किंवा कविता सुचलीये काहीतरी? नाही, कविता मला कविता नाही सुचत. मी खूप लहान असताना लहान मुलींनी केलेल्या जशा कविता असतात त्याच्या लहानपणी मी एक 3-4 कविता केल्या होत्या, पण त्याच्यानंतर ती प्रतिभा माझी मला वाटतं जरा कमी झाली. पण पावसाळ्यात मला काय वाटतं माहितीये, पाऊस पडतोय म्हणून काहीतरी सुचतं असं नाही, तर पाऊस पडताना आपल्याला जो मनाला आनंद होत असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं एक रिलॅक्स व्हायला होतं आणि मग काहीतरी लिहावं असं वाटतं. बरोबर. पण आता कांदा घालूया, कारण हा छान झालाय आता गुलाब. बरोबर, लालसर झालाय. किती लागणार कांदा? एवढं लागेल? हो, घालूया सगळा. कांदाही गुलाबी झालेला आहे परतून. आता आपण ना ह्याच्यात हळद घालूया, थोडंसं हिंग घालूया, ह्याच्यात ना आता आपण हे दोन्ही घालूया. म्हणजे मोड आलेले मूग आणि बेबीकॉर्नचे काप. आणि आपल्याला ही जी नाचोस वर ठेवायचं हे सारण म्हणूया आपण. हे जे करायचं थोडंसं अर्ध कच्चच ठेवायचंय, म्हणजे ते पूर्ण शिजवून मिळमिळीत नाही करायचं. तसं नाही करायचंय आपल्याला. छान परतून घेते. ह्याच्यात ना चवीला आपण आत्ताच थोडीशी साखरही घालूया. ह्याचं असं काही प्रमाण नाहीये. बरोबर, ते आपल्या अंदाजानुसार. आता हे अर्ध कच्चं राहील इतपत आपण परतून घेतलेलं आहे. पुढे आता आपण लाल माठ टाकूया. मेन त्यातला जो हिरो ऑफ द फिल्म हिरो आहे तो घालूया. मला वाटतं तो थोडा परतल्यावर कमी होईल, तर आपण थोडा अंदाज घेऊन घालूया.
मला वाटतं ही भाजी झाली झालीये. का काय अजून Yes. घालायचं राहिले कोथिंबीर वगैरे आणि साहित्य तर बरंच आहे. हो कोथिंबीर घालूया आपण ऍक्च्युली. आता ह्याचा रंग थोडा डार्क झाल्यामुळे कोथिंबीर दिसेल. बर आता फायनली आपली लाल माठाची ही भाजी तयार आणि आपण झालेली आहे. मीठ घातलेलं नाहीये. मीठ हा मुख्य चव. बरोबर. ही आता झालेली आहे भाजी. आपण जरा गार करत बाजूला ठेवूयात. हो ते जर आपल्याला व्यवस्थित ठेवायला लागेल कारण ते गरम आहे. पुढे काय करायचंय आता सर्विंग प्लेट घेऊया. आता आपल्याला डायरेक्टली नाचोज प्रिपेअर करायचे आहेत. हेच मुख्य होतं. आता अच्छा. फक्त ठेवणं एकमेकांवर आणि सजवणं. करेक्ट. म्हणजे कृती तुम्हाला काही फार अवघड नाही करायची. अजिबात. ही लाल माठाची अशी एक जरा वेगळ्या पद्धतीची वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी केली किंवा आपल्याला नंतर आता फक्त सर्विंग आहे. बरोबर. ओके काय करूयात आता हे नाचोज घ्यायचे. आपण आधी किती करूया सांग. 3 करूया. हो. आता ह्याच्यात भाजी आपल्याला वरती छान भरायची आहे बर आणि नंतर त्याच्यावर छान चीज ठेवायचं आहे. फॅन्टास्टिक. तेव्हा ना भाजी थंड झाली असेल हो, ती आपण लाल माठाची तयार थोडीशी करून थंड झाली. करेक्ट. आणि आता आपण ही एका नाचोज वरती भरायची. बस एवढं. येस. वा. हे करणं थोडंसं ट्रिकी आहे पण ते झाल्यानंतर जी चव आपल्याला लागणार ती फार अमेझिंग असेल. बरोबर की नाही. करेक्ट. मस्त. आता हे आपण चीजचा जो स्लाइस आहे तो काढून घेऊया. याला ना हे असं करायचं. ओके. उभ्या आकारात त्याला कापून घ्यायचं. बर. हे बघ. वा. इनफॅक्ट याहून पातळ असलं तरी चालेल. आता चीज ज्यांना जसं आवडतं त्याप्रमाणे आपण ही क्वांटिटी ठरवू शकतो. वा 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 क्या बात आहे. फॅन्टास्टिक. लाल माठाचे नाचोस तयार झालेले आहेत. आम्ही त्याच्यावरती चीजचा हा काप ठेवलेला आहे. फॅन्टास्टिक लागणार आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. लाल माठाचे नाचोस करण्यासाठी लागणारे साहित्य: चिरलेला लाल माठ, बेबी कॉर्न, चिरलेला कांदा, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, नाचोस, हिंग, मोहरी, लसूण, हळद, चीज, मोड आलेले मूग आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घालून लसूण परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये कांदा, हळद, हिंग, मोड आलेले मूग, बेबी कॉर्न, साखर, लाल माठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण शिजवून घ्यावं. नाचोस मध्ये शिजवलेली लाल माठाची भाजी घालून त्यावर चीजचे उभे काप ठेवावेत आणि डिश सर्व्ह करावी. चला मंडळी आता आपण दुसऱ्या पदार्थाकडे वळूयात. रेडी आहात तुम्ही. हो. काय या रेसिपीचं नाव आहे? गवारीची कोशिंबीर. गवारीची कोशिंबीर. आपण आता त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. हो. मग कृती करूयात. दही थोडंसं फेटून घेतलंय. ही गवार कच्ची गवार अगदी बारीक चिरून घेतली आहे. ही कोथिंबीर, दाण्याचं कूट. नंतर आपण फोडणी करणार आहोत त्याच्यासाठी लाल मिरची, हिरवी मिरची, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि मीठ. आता आपण करतोय गवारीची कोशिंबीर. साहित्य आपण पाहिलं होतं. कृती करूयात. सुरू करूया. हो हो. आधी गॅस लावते. बरं आता थोडंसं तेल घेऊन त्याच्यात आपल्याला गवार परतायचे. बर. किती लागणार आहे बघा. बस खूप नको. ओके. गवार त्याच्यात घालून बर सगळे घालते मी. परतायचे आपल्याला आणि सगळं त्याला तेल लागलं ना की मग आपण त्याच्यात हिरव्या मिरच्या घालणार. बर ठीक आहे. आता हे व्यवस्थित परतून झालंय. त्याला थोडासा काळसर रंग आलाय. आपण मिरची घालूया. बर. फक्त जर आम्ही एवढी सगळी नको. आता मीठ अगदी थोडंसं कारण आपल्याला दह्यात पण घालायचंय. बस 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 बस. आता दाण्याचं कूट. हे बघ आता हे झालंय. आता हे आपण थोडं थंड करत बाजूला ठेवूया. आता आपल्याला आपण बाउल घेऊया सर्विंग बाउल मध्ये डायरेक्टली. ह्याच्यात सगळ्यात आधी गवारीचा लेअर करायचा आहे. आता हे जे दही फेटून घेतलं ना तेव्हा त्याच्यात थोडंसं मीठ घातलेलं होतं. तर ते आपण त्याचा एक लेअर ह्याच्यावर घालूया. हा प्रयत्न मी करतो. कर. अवघड नाहीच आहे. उगीच आपला प्रयत्न शोध वापरला की काहीतरी छान करतो असं वाटतं. इतकी वर्ष तू हा रेसिपी शो करतोयस तर तू खरं तर एक्सपर्ट झालायस. नाही एक्सपर्ट असं नाही पण मला आता थोडासा अंदाज यायला लागलाय की कशावरती किती वेळ कसं ठेवायचं. बस हा एक लेअर पसरून घेऊया का जरा. आणि याच्यावर आता आणखीन थोडंसं दही घालून त्याच्यावर आपल्याला फोडणी घालायची. अच्छा. आपण हे आत्ताचा जो लेअर आहे तो थोडा फक्त मध्यभागी घालूया म्हणजे सगळं दिसेल आपल्याला. हिरवही दिसेल पांढरही दिसेल. बरोबर ना. परफेक्ट. हे झालं. त्याच्यावर मी थोडी कोथिंबीर टाकते. बरं. आणि आता आपण फोडणी करूया. बरं. छोटी कढई थोडंसं घे कारण बस. आता हे तेल गरम झालेलं आहे. पुढे काय करूया. फोडणी नेहमी सारखी त्याच्यात मोहरी घालायची. बरं. मग कढीपत्त्याची पानं अशीच घालत की.
अख्खी दिसायला छान दिसत आहेत. बर. हिंग आणि लाल मिरची ही आपल्याला तोडून घालायला लागेल, त्याच्यातल्या बिया जरा. चालेल, बस एकच बास, कारण आपली हा बरोबर. जरा थोडस ना परत ते वा, बऱ्यापैकी गार्निशिंग साठी आपण करतोय. करेक्ट. हे जरा धरलं. हो. आता ही फोडणी. क्या बात है, फॅन्टास्टिक. दिसायला पण किती भारी दिसतंय, खायला तर काय अमेझिंग असेलच. आता हे पण खायचं कशासोबत ही कोशिंबीर? कोशिंबीर म्हणजे नेहमीच्या जेवणात ती इन्क्लूड करायची. बरोबर. किंवा तुम्ही जर फिटनेस फ्रीक असाल अगदी आणि फक्त सॅलड आणि सूप खाणार असाल तर त्याच्यासाठी सुद्धा चांगली नुसती खाऊ शकतो आपण, बरोबर की नाही? अगदी. अशा प्रकारे तयार झालेली आहे गवारीची कोशिंबीर. नावही जरा वेगळं आहे, पदार्थही वेगळा आहे. तुम्हाला करायचंय की नाही? मग पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. गवारीची कोशिंबीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेली गवार, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, दाण्याचं कूट, दही, मीठ, मोहरी, हिंग आणि लाल सुक्या मिरच्या. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये गवार परतून घ्यावी. नंतर त्यामध्ये हिरवी मिरची, मीठ आणि दाण्याचं कूट घालून मिश्रण एकत्र करून थंड करून घ्यावं. एका काचेच्या भांड्यामध्ये गवारीचं तयार मिश्रण घेऊन त्यावर दह्याचा थर देऊन त्यावर पुन्हा गवारीचे मिश्रण, पुन्हा दह्याचा थर देऊन कोशिंबीर बनवून घ्यावी. नंतर फोडणी पात्रात तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि लाल सुक्या मिरच्या घालून फोडणी करून गवारीच्या कोशिंबीरीत घालावी आणि सजावट करून सर्व्ह करावी. आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत शर्वरीजी इथे आल्या आणि खूप मनापासून सांगतो, मला खूप छान वाटलं. Thank थँक्यू you. सो मच आजच्या भागात इथे आलात. मला परत तुम्हाला विचारायचं की तुमच्यासाठी आजचा अनुभव कसा होता? खूपच रिफ्रेशिंग होता आणि असं माहेरी यावं असं वाटलं मला आज. आणि रेसिपीज करून दाखवता आल्या प्रेक्षकांना, त्यामुळे नेहमी जे काही प्रेक्षक माझ्याकडून बघतात, अभिनय म्हणा, काय मी लिहिलेले डायलॉग्स ऐकतात, पण मी केलेली रेसिपी, एखादी पाककृती आज त्यांना बघायलाही मिळेल आणि त्यांना ते करून बघून खायलाही मिळेल, याचा मला विशेष आनंद आहे आज. वा, आणि मला आता ती मिळणार आहे याचा मला जास्ती आनंद आहे. खूप बरं वाटलं इथे आलात. तुम्ही या कुटुंबाचा एक फार जुना आणि फार महत्वाचा भाग आहात. तुम्ही अशाच आनंदी राहा, हसत राहा, आमच्या सोबत राहा. धन्यवाद. झी मराठीकडनं ही प्रेमाची भेटवस्तू. आणि शिवाय तुमच्या बोलण्यात ही आम्हाला कळालं की तुम्ही निसर्गाच्या खूप जवळ आहात, तुम्हाला ते आवडतं. ट्रेकिंगला जायला, निसर्ग अनुभवायला, या निसर्गाचं एक छोटंसं प्रतीक आमच्याकडनं तुमच्यासाठी. थँक्यू. हे तर इतकं सुंदर आहे गिफ्ट की कारण मला झाडं लावायची सुद्धा खूप आवड आहे. वा. आणि आपल्याकडे जागा खूप असतातच असं नाही, अंगण असतं असं नाही, पण मला आहे त्या जागेत बाग फुलवायला खूप आवडते आणि आज आता हे मी घेऊन जाणार आहे. क्या बात आहे. त्या फुललेल्या बागेमध्ये एक छोटंसं रोपटं, आणि हा प्रयत्न आपण सगळ्यांनीच केला पाहिजे, बरोबर की नाही? थँक्यू सो मच आजच्या भागात इथे आलात. थँक्यू. धन्यवाद. मंडळी, तुम्हाला कसा वाटला आजचा भाग? 100% आवडला असणार, पण नेमका कसा वाटला आम्हाला आवर्जून कळवा. त्यासाठी आपला हा पत्ता आणि ईमेल आयडी. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मंडळी, शर्वरीजींनी केलेले दोन्ही पदार्थ आपल्या समोर आहेत आणि आता आपल्याला ते फस्त करायचे. पण त्याआधी आज आपली भेट झालीये, आठवण म्हणून एक सेल्फी काढूयात. हो, आवडेल ना तुम्हाला? अगदी. म्हणजे वा वा. चला बघा या कॅमेऱ्यात. 1 2 3 स्माइल प्लीज. थँक्यू सो मच. आता आपण हे खायला सुरुवात करूया. पण त्याआधी जसं आमच्याकडे कोणी गायक पाहुणे आले की आम्ही त्यांना गायला लावतो, कोणी अजून काही आले तर त्यांना आम्ही परफॉर्म थोडंसं करण्याचा प्रयत्न करतो. इथे तुम्ही एवढं छान लिहिता म्हणल्यानंतर आम्हाला काहीतरी 4 ओळी कुठल्या तरी तुमच्या असतील किंवा वाचलेल्या असतील. मी ना जेव्हा ब्लॉग लिहायचे तेव्हा माझ्या वाचनात एक शेर आला होता. आणि आज आपण श्रावणानिमित्त भेटलोय आणि पाऊसही आहे बाहेर, तर माझ्या ब्लॉगचं ते हेडिंगच आहे, तर तो शेर मी ऐकवते. जो कोणी लिहिलाय माहिती नाहीये, अननोन लेखक आहे त्याचा. तर असं आहे: बचपन की वो अमीरी ना जाने कहाँ खो गई, बचपन की वो अमीरी ना जाने कहाँ खो गई, वरना बारिशों के पानी में हमारे भी जहाज चला करते थे. क्या बात है. किती गोड आहे ना. फारच गोड आहे. ते एकदम सगळं ते आठवत आपली शाळेची छोटी चड्डी. आणि ती श्रीमंती आहे ना, की होड्या करून सोडणं आणि त्यातनं आनंद मिळणं, हीच खरी श्रीमंती आहे. पाठीवरचं दप्तर सगळं भिजत असताना ते होड्या करून सोडायच्या. आणि रेनकोट आणि गमबूट आणि पावसामुळे ती शाई, हे सगळ्या आठवणी येतात त्याच्यामुळे परत. थँक्यू सो मच. हे सगळं आमच्या मनात जागा केल्याबद्दल खूप शुभेच्छा. चला मंडळी, आता आम्ही खायला सुरुवात करतो. तुम्ही एक काम करा, घ्या निरोप
आपण भेटूयात पुढच्या भागात असे छान छान मस्त मस्त पदार्थ घेऊन. तोपर्यंत हे घरी नक्की ट्राय करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा झी मराठीवरती. गोल्ड विनर विथ विटा D3 प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. श्रावणोत्सव को पॉट बाय टाटा संपन्न मसाले आणि शुगर फ्री ग्रीन. बाय. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.